ताईच्या बर्थडेची सुरुवात काहीशी अशी झाली होती. ताईला सनफ्लॉवर खूप जास्त आवडतात म्हणून सकाळ सकाळी आम्ही तिला हा बुके देऊन सरप्राईज केलं होतं आणि ते बघून ती खूप जास्त खुश झाली होती. आजचा दिवस खूप छान होता. विनायक चतुर्थी होती आणि ताईचा बर्थडे पण होता म्हणून आम्ही गेलो होतो वजिराच्या गणपती मंदिरात. तिथे पाया पडून झाल्यानंतर या मंदिराच्या बाजूलाच एक स्वामी समर्थांचं मठ आहे. आम्ही तिथे गेलो आणि दर्शन घेतलं. बोरिवलीमध्ये हे मोठं गणपतीचं मंदिर आहे त्याच्यामुळे इथे दरवेळेस गर्दी असते, पण आम्ही दुपारी 1-2च्या दरम्यान गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला गर्दी मिळाली नव्हती आणि आमचं दर्शन पण चांगलं झालं. बर्थडेच्या दिवशी नेहमीच असं सकाळी देवदर्शनाचा प्लॅन असतो, त्याच्यानंतर दुपारचा आमचा बाहेरचा प्लॅन असतो म्हणून आम्ही दुपारी मॉलमध्ये जायला निघालो. त्याच्या आधी खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही बर्गर किंग मध्ये बसलो आणि बर्गर किंग सारखं ना दुसरं कम्फर्ट फूड अजिबात नाहीये आणि आम्हाला सगळ्यांना हेच खूप जास्त आवडतं म्हणून आम्ही दरवेळेस इथेच येतो. त्यानंतर आम्ही मेट्रो पकडले आणि मॉलसाठी निघालो आणि आम्हाला जायचं होतं मालाडच्या इन्फिनिटी मॉलला आणि त्या मॉल पासून मेट्रो स्टेशन खूप जवळ पडतं. मॉलमध्ये आम्हाला प्रणिता, सुची सगळेजण जॉईन करणार होते. आम्ही 5 मिनिटात पोहोचतो असं सांगून 1 तास जवळ त्यांना वाट बघायला लावली आणि फायनली आम्ही भेटलो. प्रणिता आणि सुचीने मस्त ताईसाठी असं बुके आणला होता. त्यांना पण माहितीये तिला फ्लावर्स खूप जास्त आवडतात. आम्ही सगळेजण इतके जवळ राहतो पण कधीच आम्हाला असा मोकळा वेळ मिळत नाही की आम्ही भेटू आणि एन्जॉय करू, पण ऍटलीस्ट बर्थडेच्या निमित्ताने तरी आम्हाला भेटायचा चान्स मिळतो. सुची आणि प्रणिताने ताईसाठी केक सुद्धा आणला होता, सो आम्ही पटकन केक कटिंग करून घेतला आणि सेलिब्रेशन केलं. थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो फन सिटी मध्ये. इथे बरेच गेम्स खेळण्यासारखे होते, राईड्स होते, पण आम्ही पहिले गेलो होतो बॉलिंग साठी जी आम्हाला बऱ्याच दिवसापासून करायची होती आणि इथे आम्ही ना खूप जास्त धमाल केली. एकावर एक बॉल टाकत होतो जसं काय आमची कॉम्पिटिशनच चालू होती आणि यामध्ये सर्वात जास्त स्ट्राईक तर ताईने केले होते. तिचा स्कोर पण जास्त झाला होता आणि सगळ्यांनी खूप मजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो रोलर कोस्टर साठी. आम्ही मॉल मध्ये यायचो ना तेव्हा आम्ही हा राईड्स बघायचो पण आम्ही कधीच ट्राय केलं नव्हता. आज आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार होतो आणि ताई खूप जास्त घाबरली होती आणि मला खूप मजा येत होती. या राईड साठी खूप जास्त लाईन होती आणि गर्दी पण होती आणि त्यामध्ये ह्या 2 काकांचं असं भांडण झालं होतं आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही ह्या राईड साठी बसलो आणि आमची राईड सुरू झाली आणि तुम्ही बघू शकता किती उलटी सुलटी राईड आहे ही आणि भाईसाहेब आम्हाला इतकी मजा आली ना, अक्षरशः पोटात गोळा येत होता. मॉल मध्ये तर आम्ही खूप जास्त मजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर पण आमचा हा बघा कसा टाइमपास चालू होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, गॉसिपिंग केली आणि त्याच्यानंतर आम्हाला कळालं की आम्हाला खूप जास्त उशीर होतोय. मग आम्ही गपचूप बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. मम्मीने पहिलं ताईचा ऑप्शन करून घेतला आणि ते प्रतीकने ताईसाठी एक स्पेशल कविता लिहिली होती, ती त्यांनी सगळ्यांना ऐकवली आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये डिनर साठी गेलो. आमची पूर्ण गँग आणि आम्ही सगळेजण एकत्र आल्यावर आमचा वेळ कसा जातो हे कळतच नाही. डिनर होईपर्यंत आम्हाला 11-12 वाजले होते आणि त्याच्यानंतर आम्ही पटकन केक कट करून घेतला आणि त्यामध्ये पण ह्या बर्थडे गर्लचे नखरे वेगळेच होते. इतके फोटो काढत होते, इतके स्नॅप काढत होते तरी तिचं काही मन भरत नव्हतं म्हणून आम्ही असंच वाट बघत बसलो होतो आणि ते झाल्यानंतर मग आम्ही केक कट करून घेतला आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस खूप छान स्पेंड झाला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, बाय.